छान तुरीचं साधं वरण केलं आहे मी. वरण उकळतं आहे मस्तपैकी. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना स्वयंपाकापासून केली. तर इथे वरण उकळतं आहे आणि कुकरमध्ये ना त्याच कुकरमध्ये मी बटाटा शिजत टाकले. ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली होती ती आज. आणि खूप छान मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तळल्या आहे बघा. वा 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 बघून थांब नसते. इथे पुऱ्यांसोबत आहे ना मस्त सुकी बटाट्याची भाजी केलेली आहे. अजून काय काय केलं तुम्हाला दाखवते. एवढ्या पुऱ्या तळून झाल्या आणि इकडे ना अजून काही पुऱ्या तळायच्या बाकी आहे. बस दोनच तळणार. पुऱ्या तळासाठी थोडा पुऱ्यात लागताना थोडं जाड ठेवायचा. हां, अशा टम्म फुगण्यासाठी नरम राहण्यासाठी नसं थोड्या जाडसर पुऱ्या करायच्या. मस्त एकदम मऊ पातळ केलं का ते वातळ होतं. ते बघा. तर आज एवढा सगळा स्वयंपाक केला कारण आज आहे वाढदिवस आमच्या तेरसचा. ते बघा गिरू आली आत्ताच. गिरू कुठे गेली ती तू गिरू? आता का बोला आली मग तू इकडे? हा का पप्पाचं बर्थडे म्हणून आली का? अगं बाई ग. हाय कर गिरू. तर इथे टी व्हीवर कोंबडी पळाली ते गाणं चालू आहे. बर्थडे बॉय उठ ना, तयार हो ना. बर्थडे बॉय हा बर्थडे बॉय आला. हॅपी बर्थडे तेजू. माझा स्वयंपाक पण झाला आणि इथे बड्डेची पण तयारी झाली. हे बघा इथे लिहिलं आहे हॅपी बर्थडे आणि इथे आमचा बर्थडे बॉय. हॅलो बर्थडे बॉय. गिरू तुझा बर्थडे करायचा का नाही? तर इथे तेरस दुकानातून आला, फ्रेश झाला आणि त्याने नवीन ड्रेस वगैरे घातला आणि तो तयार झाला. त्याला पण एवढा बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला काही आवडत नाही. त्याच्यामागे कामाचा भरपूर व्याप असतो. तर श्रुतीने साधंच डेकोरेशन केलं आहे आणि श्रुती तेरसचं औक्षण करते. तर तेरसच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी मला तेरसच्या पहिल्या बड्डेची आठवण येते. तर आमचं लग्न झालं 11 जून 1995ला आणि दुसऱ्या वर्षी 13 जून 1996ला मला तेरस झाला. तर तेरस मला 13 जूनला झाला आणि 11 जूनला त्याचे पप्पा MS इथं जॉईन झाले होते. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे जिथं ते आत्ता सर्व्हिस करत आहे तिथं 11 जूनलाच ते जॉईन झाले होते. आणि मी पण 1 फेब्रुवारी 1997ला जॉईन झाली होती. म्हणजे त्याचा ज्या दिवशी बड्डे होता 13 जून 1997 त्या दिवशी मी पण सर्व्हिसला लागलेली बँकेमध्ये आणि त्याचे पप्पा पण MES इथे सर्व्हिसला लागलेले होते, जॉईन झालेले होते. तर त्याचा पहिला वाढदिवस होता आणि मी बँकेतून आली घरी. माझ्या आईने तेरससाठी 100 रुपयाचा ड्रेस घेऊन दिला होता मोरपंखी कलरचा. आणि त्याचे पप्पा आणि मी आम्ही दोघं घरी आलो. तर घरी वरण भात शिरा असा स्वयंपाक केलेला होता तेरसचा वाढदिवस म्हणून. तर मग घरच्यांनी सगळ्यांनी असं औक्षण वगैरे केलं त्याचं. माझ्या 2 नंबरच्या जाऊबाई उमाबाई ते आता ह्या जगात नाही आहे. तर त्या आल्या मग आमच्याकडे. त्या वेगळं राहायच्या आमच्या घरापासून थोडं जवळच अंतरावर म्हणजे भाटवाडीमध्येच. मग त्या म्हणे काय गं तेरसचा वाढदिवस आहे काय केलं? तर मग त्यांना सांगितलं आईने ड्रेस घेऊन दिला आहे 100 रुपयाचा आणि घरी वरण भात शिरा असा स्वयंपाक केला आहे. मग त्या आम्हाला दोघांना पण खूप रागवल्या. म्हणे काय शुभांगी काय म्हणे काय पोराचा वाढदिवस केला? अगं त्याच्या पायाच्या पुण्याने तुम्ही दोघं पण जेवढे चांगले सर्व्हिसला लागले, पोराचा मोठा वाढदिवस करायचा तर काय केलं तुम्ही? असं त्या आम्हाला खूप म्हणजे अधिकाराने प्रेमाने बोलल्या. आणि त्या आता ह्या जगात नाही आहे. त्यांची मला प्रत्येक वाढदिवसाला तेरसच्या वाढदिवसाला आठवण येते. अशा प्रकारे म्हणजे तेरस आम्हाला झाला आणि आमची जीवनशैलीच बदलून गेली. कारण आम्ही दोघं पण अगोदर आहे ना शेतात जायचो. आम्ही दोघं म्हणजे शेतीच व्यवसाय होता आमचा. रोज मला मळ्यात जावं लागायचं. माझे मिस्टर पण रोज मळ्यात जायचे. दिवसभर आम्ही उन्हातान्हात काम करायचो. आणि तेरस झाला. तेरस 6-7 महिन्याचा झाला आणि मी बँकेत जॉईन झाले. आणि ज्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस 11 जूनलाच माझे मिस्टर जॉईन झाले. जे तेरसच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे आईवडील दोघंही सर्व्हिसला लागलेले होते. सगळ्यांना आमचं गावात खूप कौतुक वाटायचं की शेतकरी कुटुंब होतं आणि अचानक म्हणजे दोघं पण नोकरीला लागले. असा तेरस आमचा खूप भाग्यवान. आणि त्यावेळेस आम्ही भाटवाडीमध्ये राहत होतो. जॉईंट फॅमिली होती आमची. आणि आमच्या उमाताईंचं वाक्य मला प्रत्येक वाढदिवसाला आठवतं. तेरसच्या प्रत्येक वाढदिवसाला
की काय शुभांगी तुम्ही काय वाढदिवस केला. म्हणजे त्यांची अशी अपेक्षा होती की तेरस एवढा भाग्यवान, तेरसच्या पायाच्या पुण्याने तुम्ही दोघं पण सर्विसला लागले तर तुम्ही त्याचा मोठा वाढदिवस करायला पाहिजे होता. कारण त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलीचा वाढदिवस पहिला खूप मोठा केला होता. तर अशा प्रकारे आमच्या तेरसचा वाढदिवस साध्या सिंपल पद्धतीने साजरा केला. कारण सध्या खूप बिझी शेड्यूल आणि पोरांना वाढदिवस वगैरे एवढं काही आवडत नाही. माझ्या दोघं पण पोरं साधे. श्रुती आहे जरा हायपाय, तेरस साधा आहे त्याच्या पप्पांसारखाच. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये रोणी नाही दिसणार कारण ती तिच्या आईच्या घरी गेलेली आहे धोंड्यासाठी. तर गिरू आली होती, गिरू तिच्या पप्पांच्या वाढदिवसासाठी. तर या ठिकाणी मम्मी पप्पा तेजूला केक घालताय. हाला 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 खायचं तेच हॅपी बर्थडे तुझा. आणि गिरू चाललाय खाली दुसरा हॅपी बर्थडे. थांबा थांबा बसून राहा. आणि आता औक्षण करून झालं, केक कापून झाला आणि गिरूने भरपूर सारा केक खाल्ला. गिरू केक खाल्ला का? नाही खाल्ला अजून काही झालं. आता बघूया कोण काय गिफ्ट देत आहे तेजू भाऊला. चला आता सर्वप्रथम आता सर्वप्रथम आहे ना ते तेजूचे पप्पा ना तेजूला गिफ्ट देत आहे. तर पुरोहित बॅग यांच्याकडनं आहे ना बॅग आणलेली पप्पानी. बघू कशी बॅग आहे. बघू कशी बॅग आहे. तर तेजसची बॅग आहे ना जरा खराब झाली होती. बघा ही गिरूला स्कूलमध्ये जाण्यासाठी बॅग आणली आणि इथे तेरसला एक बॅग आणलेली ही बघा. ते बघू बॅग कशी दाखव. आवडली तुला बॅग? नक्की. आणि गिरिजाला आपण एक बॅग आणलेली. इकडे बघा सगळं इकडे बघा. आता हे झालं पप्पांचं गिफ्ट. तुला माझं गिफ्ट दे ना. आता माझं पण गिफ्ट देते मी. तर तेरसच्या पप्पानी तेरसला बॅग गिफ्ट दिली आणि माझ्याकडे नाही तेरसला. तर तेजस आम्ही जेव्हा कुठे पण जातो तेजसला कारमध्ये तर तेजसला खूप सारे फोन येतात. तर तो डायरेक्ट फोन लावत असतो कानांना. त्याच्यामुळे तुला आवडले गिफ्ट. आणि तेरस श्रुतीकडनं हा ड्रेस तो त्याने घातलाय. तर माझ्याकडे दोन शर्ट होते ॲक्च्युली पण त्याने हा प्रिफर केला. बघ बरं कसे. आणि वा आपण बघू कसे आहेत. हेडफोन ब्लॅक कलर आवडले तुला? नक्की ना. ओके. तू ते अजून काही देत असेल तर देऊन टाक तुला. अजून काही देत तेरस आवडले का तुला हेडफोन बेटा? ट्राय करून बघ बरं कसं वाटतंय. आणि आता हे हेडफोन घालून गाडी चालवत जा. आणि आता भाऊंकडनं गिफ्ट आलंय. श्रुती भाऊकडनं तेजू भाऊला गिफ्ट आलंय. अरे बाबू काय गिफ्ट आहे बघू. फोनच आहे ना. काय चॉकलेटचा बॉक्स येतो. चॉकलेट आता श्रुतीने ना एक बॉक्स दिलाय. काय त्याच्यामध्ये काय आम्हाला काय आयडिया नाही बरं का. तर बघूया काय गिफ्ट आहे. नाही बघतो मी. चॉकलेटचा बॉक्स दिलाय बहुतेक. आता चॉकलेट आहे वाटतं त्याच्यामध्ये. आपण बघू त्याची काय. विवोचा फोन आहे. विवो 70E बघू. 56 काही काम आहे का नाही. तेरससाठी आणलेला आहे फोन. तेरस तुला आवड नसेल तर खोल. हे बघा हा फोन आणलेला आहे श्रुतीने तेरसला गिफ्ट. बघ कसं आहे. पिलू तिथं बॅगमध्ये बिल आहे. बिल पण आहे. याच्यात फोन याच्यात खाली फोन. हा बघ भाऊ फोन केवढाच आहे केवढाच आहे बघ ना प्राईस. काय सांगायची गरज नाही. मागून तर हा जो फोन घेतलेला आहे श्रुतीने तेरससाठी ह्या फोनची किंमत आहे 42,000. 42,000. हो.
अरे पुऱ्या तुला काही काम आहे का नाही? कवर घाल बघू आपण नवीन फोनला कवर घालायचं बिट्टू बघू बघू बघू. तर गाईज अशा प्रकारे श्रुतीने तेजससाठी 42,000 रुपयांचा कोणता फोन आहे श्रुता? विवो आहे विवो. विवोचा फोन घेतलेला आहे. 256 रॉम रॉम 256 GB रॉम आणि रॅम 8 GB आहे. 128 वाला पण होता पण 128 GB मध्ये इतक्या तो भरून जातो. परत स्पेसचे इश्यू येतात त्याच्यामुळे 256 आहे. त्याच्यावरती किंमत 56,000 आहे. 56,000 आहे पण तो आम्हाला 42,000 रुपयांना पडला. श्रुती आणखी मोठा फोन घेत होती 75,000 वगैरे 80,000 वाला, पण तिला म्हटलं एवढा मोठा काही घेऊ नको कारण याचं असं फिरतीवर काम असतं. तर 42,000चा फोन ते श्रुतीने त्याच्यासाठी घेतलेला आहे. आणि फोन बघून ना त्याच्या पप्पांचं चेहरा बघा त्यांना वाटतं श्रुती इतके पैसे खर्च का करते, पण कमवती ती जाऊ द्या मुर्द्या घेतलं त्याच्या भावासाठी. तर अशा प्रकारे आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि आता आम्ही जेवण करतो आहे. आज आम्ही जेवायला कुठेही बाहेर जाणार नाही कारण परवा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बाहेर जेवलो आणि उद्या पण आम्ही बाहेर जाणार आहे. त्यामुळे आज मी घरीच स्वयंपाक बनवला आहे. चला तुम्हाला दाखवते काय काय स्वयंपाक बनवले. चला तर जेवायला आता. तर चला बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि इथे मस्तपैकी मी ना हे बघा मस्त घट्ट घट्ट तुरीचं आणि मुगाचं डाळीचं मिक्स डाळीचं वरण केलेलं आहे. इथे भात आहे, इथे बटाट्याची चटणी आहे, इथे श्रीखंड आहे आणि इथे आहे मस्तपैकी पुऱ्या. तर आता मस्तपैकी छान जेवण करतो. चला तर मग या जेवायला. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट आणि या जेवायला. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.